ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। टेलिग्राम ॲपवरील तात्पुरत्या बंदीच्या विरोधात ॲपची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। नीट यूजी पुनर्परीक्षेपूर्वी 22 जूनपर्यंत टेलिग्राम ॲप प्लॅटफॉर्मवर तात्पुरती बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या दिल्ली उच्च न्यायालयात टेलिग्रामने आव्हान दिले होते, जे आज उच्च न्यायालयाने फेटाळले होते। याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले की सरकारचा निर्णय विसंगत म्हणता येणार नाही। गेल्या महिन्यात नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी झाली होती, मात्र नंतर पेपर फुटल्याची बाब समोर आली। यावर देशभरात गदारोळ झाला। नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले। यानंतर सरकारने 3 मेची परीक्षा रद्द केली। आता 22 जून रोजी पुन्हा परीक्षा होणार आहे। अशा परिस्थितीत पुन्हा अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत। त्यामुळे धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत तात्पुरती बंदी घातली आहे। गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही ॲपबाबतचे सर्व तांत्रिक मुद्दे न्यायालयात मांडले। त्यामुळे परीक्षेपूर्वी चुकीच्या घटकांकडून ॲपचा गैरवापर होण्याची शक्यता आहे। मात्र न्यायालयाने सरकारच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले आणि काही विद्यार्थ्यांच्या परीक्षेमुळे 15 कोटी वापरण्याकर्त्यांना ॲप वापरूनपासून कसे रोखले जाऊ शकते अशी विचारणा केली। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज।